तर आज खूप दिवसांनी सिटीलाईट मार्केटमध्ये ही खाडीची कोलंबी मला बघायला मिळाली. म्हणून म्हटलं लगेचच घेऊया आणि मावशींना साफ करून द्यायला सांगितली. मावशी थोड्याशा कुरकुर करत होत्या आणि थोडासा व्हिडिओ काढते म्हटल्यावर त्यासुद्धा खुशच झाल्या. तर म्हणाल्या की तुला मी ही साफ करून देते म्हणजे तुझं काम अगदी झटपट होईल. आणि मला सुद्धा मावशींपेक्षा जास्त वेळच लागणार होता ही साफ करण्यासाठी. म्हणून जरा मावशींना पटवलं आणि अगदी झटपट गप्पा मारता मारता त्यांनी ही सगळी कोलंबी जी आहे ती साफ करून दिली. पुढच्या वेळेला आलीस की माझ्याकडेच घ्या. ह्या नोटवरती आमचं संभाषण संपलं आणि मावशीची सगळी कोलंबी साफसुद्धा करून झाली. ती घेऊन मी घरी आली आणि लगेचच मेनूसुद्धा फिक्स केला. सकाळच्या एका वेळेपुरतीच बनवायचं होतं कारण संध्याकाळी वेगळा बेत केलेला होता. तर त्यामुळे म्हटलं की थोडासा कोलंबीचा रस्सा बनवूया आणि थोडी कोलंबी जी आहे ती कांद्यावर परतून त्याचं सुकं करायचं. मग काय घरी आली, कोलंबी स्वच्छ धुवून घेतली, त्याला मीठ लावून घेतलं आणि त्यानंतर आमटीची तयारी करायला सुरुवात केली. थोडंसं कढईमध्ये खोबरेल तेल, फोडणीमध्ये कांदा आणि घरामध्ये फ्रीजमध्ये शेवग्याच्या शेंगा होत्या तर त्या सुद्धा ॲड केल्या आणि त्यानंतर ही आपण घेतलेली खाडीची काळी कोलंबी. खूपच छान चविष्ट असा पदार्थ ह्याचा तयार होतो आणि कोलंबी अगदी ताजी होती, फडफड अशी उडत होती. त्यामुळे ह्या कोलंबीचा तर रस्सा एकदम झकासच होणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट घातलं आणि त्यानंतर व्यवस्थित हे परतवून आता आपल्याला शिजवून घ्यायचंय. तर आज घरामध्ये शेवग्याच्या शेंगा होत्या म्हणून मी त्या ॲड केल्या. कैरीच्या सीझनमध्ये तुम्ही ह्यामध्ये कैरी घालू शकता, मुळा घालू शकता, अगदी भेंडी घालून सुद्धा ह्याची आमटी जी आहे ना ती मस्तच होते. तर आता ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं आणि त्यानंतर ही शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे एक त्याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं हे शिजत ठेवूया. तोपर्यंत ह्यासाठी लागणारं वाटण तयार करायचं आहे. तर घरी आल्या आल्या लगेचच मी इथे धणे आणि 4 मिरच्या, सुक्या लाल मिरच्या भिजत घातल्या होत्या. तर त्या आपण मिक्सर जारमध्ये घालायच्या. त्याच्यानंतर अर्धा चिरलेला कांदा, अर्धा फोडणीत घातला आणि अर्धा वाटण्यासाठी ठेवला. लाल तिखट, हळद, मीठ आणि चिंच. त्याचबरोबर खवून घेतलेलं ओलं खोबरं म्हणजे ओला नारळ ह्यामध्ये आपण ॲड केला. तर आता आपल्याला ग्रेव्ही किती हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्यामध्ये खोबरं जे आहे ते ॲड करा. त्यानंतर थोडंसं पाणी आणि मस्तपैकी अगदी बारीक गंधासारखं हे वाटून घ्यायचं आहे. काश्मीरी मिरचीमुळे मस्त अगदी तुम्ही बघाल गडद असा ऑरेंज रंग आलेला आहे. तर आता इथे आपली दुसऱ्या बाजूला कोलंबीसुद्धा शिजलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा शिजल्या आहेत. तर आता ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते ॲड करायचं आहे. कोकणामध्ये ह्याच पद्धतीने अगदी सगळ्या माशांच्या आमट्या ज्या आहेत त्या तयार केल्या जातात. हॉटेलमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा छान अगदी गडद अशा केशरी रंगाची ही चविष्ट अशी आमटी जी मिळते ना त्याचं सिक्रेट तुम्हाला आज कळलं असेल. तर ह्या काश्मीरी मिरच्या ज्या भिजत घालून नंतर जर तुम्ही वाटणात घातल्या ना तर त्याचा अगदी सुरेख असा रंग आपल्या आमटीला येतो. तर आता इथे चविष्ट अशी मस्त आपली आमटी तयार झाली आहे. ही मला भातासोबत खायची आहे त्यामुळे ह्याची थोडीशी कन्सिस्टन्सी जी आहे ती आपण थोडंसं पाणी घालून आपण चेंज करून घेणार आहोत. गरजेप्रमाणे पाणी ॲड करायचं आणि आता ह्याला व्यवस्थित एक 2 ते 3 अशा मस्त खळखळीत अशा उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर ह्याला उकळी येईपर्यंत आपण कांदा जो आहे तो मला कांदा आणि कोलंबी जे आहे त्याचं सुकंसुद्धा करायचं आहे. तर तो मी दुसऱ्या बाजूला इथे चिरून घेणार आहे आणि आमटी जी आहे ती दुसऱ्या बर्नरवरती मी शिफ्ट केली आहे. उकळी यायला सुरुवात झालेली आहे. माझा कांदासुद्धा चिरून झाला आहे. मग लगेचच आता आपण मस्तपैकी कांदा आणि कोलंबीचं सुकं करायला घेऊया. आमटीचा जो स्वाद आहे ना तो अगदी घरभर मस्त असा पसरलेला आहे. खोबऱ्याचा हलकासा असा गोडवा, मिरचीचा तिखटपणा आणि कोलंबीचा स्वाद. आपली आमटी तयार झाली आहे. दुसऱ्या बाजूला बाकीची तयारीसुद्धा मी करून घेतली आहे. आलं, लसूण आणि हिरवी मिरची ही ठेचून घेतली आहे. ती मला कांद्याच्या सुक्यामध्ये घालायची आहे. तर थोडंसं तेल घातलं आहे आणि त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घातलेली मी ॲड केली आहे. तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा यामध्ये घालू शकता. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला 4 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे.
तर आता कांदा जो आहे तो हलकासा गुलाबी झाल्यानंतर आपण बाकीचे मसाले जे आहेत ते ह्यामध्ये ॲड करणार आहोत. खूपच छान अगदी तोंडी लावायला ही सुकं कांद्याची कोलंबी जी आहे ना कांद्यावरची ती खूपच टेस्टी लागते. तर आपल्या चवीप्रमाणे ह्यामध्ये हळद, मीठ, घरगुती आपला ठेवणीतला मसाला हे सगळं ॲड करायचं. अगदी झटपट अशी तयार होते, त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही. कांदा हलकासा मऊ झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये आपली जी कोलंबी आहे ती ॲड करणार आहोत. तर चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं, कारण मी कोलंबीला सुद्धा मीठ लावून घेतलंय. तर आता ह्यामध्ये आपली ही खाडीची कोलंबी मी ॲड केली आहे आणि आता हे सगळं एकत्र कांद्यासोबत आपण शिजवून घेणार आहोत. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये व्यंजन म्हणून जर तुम्हाला आवडत असेल तर बटाटा ॲड करू शकता. पण मला हा कांदा जो आहे ना कांदा कोलंबी ही अगदी ड्राय मस्त कांद्यावर परतलेली आवडते. तर म्हणून मी ह्यामध्ये दुसरं काहीही ॲड केलेलं नाही आहे. अगदी कांदा, त्यामध्ये बाकीचे मसाले आणि ही बारीक अशी चविष्ट कोलंबी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही कोलंबी शिजायला खूप कमी वेळ लागतो, त्यामुळे अगदी 5 ते 7 मिनिटात आपला हा पदार्थ जो आहे तो तयार होणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यामध्ये तुम्ही भरपूर सारा पातीचा कांदा सुद्धा घालू शकता. त्यामुळे सुद्धा एक छान टेस्ट जी आहे ही आपल्या ह्या कांदा कोलंबीला येणार आहे. तर आता हे मी बाजूला ठेवते. थोडंसं ह्याला शिजेपर्यंत आपण वाट पाहायची. तर आता एक जवळजवळ पुन्हा 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघितलं तर कोलंबीला स्वतःच्या अंगाचं तिने पाणी सोडलेलं आहे आणि त्यामध्येच आपला हा कोलंबी कांदा जो आहे तो इथे शिजून तयार झाला आहे. अजून एक 2 ते 3 मिनिटानंतर हळूहळू यामधलं ऑइल जे आहे ते सेपरेट व्हायला सुरुवात होते आणि आता आपण आपला हा कोलंबी कांदा खाण्यासाठी परफेक्ट असा तयार झाला आहे असं समजायचं. यामध्ये आंबटपणासाठी मी कोकम ॲड केलं आहे. तुम्ही ह्यामध्ये चिंच घालू शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर लिंबू पिळू शकता. त्यानंतर वरून भरपूर सारी कोथिंबीर आणि ओलं खवलेलं खोबरं. ओल्या खोबऱ्यामुळे ह्याला एक छान टेक्स्चर आणि त्याचबरोबर एक गोडवा सुद्धा येतो. तर आता इथे आपला हा कोलंबी कांदा खाण्यासाठी तयार झाला आहे. दोन्हीसुद्धा मेनू तयार झालेलेच आहेत. त्यामुळे गरमागरम अशी तांदळाची भाकरी किंवा चपाती आणि त्यासोबत हा कोलंबी कांदा आणि भातावरती अगदी चविष्ट अशी ही कोलंबीची आमटी खाण्यासाठी तयार झाली आहे. तर तुमच्याकडे ही खाडीची कोलंबी मिळते का? हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा.